फॅमिली, कशा आहात? बरे आहात ना? चला आज मी तुम्हाला ना मिक्स डाळीची आमटी शेवगाची शेंगा टाकून बनवून दाखवते. तर त्याला लागणारे साहित्य, हे मिक्स डाळ घेतली 1/2 किलो. याच्यामध्ये उडदाची डाळ, मसूर, मूग, चण्याची, तुरीची अशा 5 डाळी मिक्स केल्यात आणि ह्या शेवगाच्या शेंगा सोलून घेतल्यात. 3 टमाटर, 1 कांदा, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, जिरं, कोथिंबीर. चला तर आपण ही डाळ आहे ना स्वच्छ धुवून घेऊया. कांदे चिरून घेतले, हिरवी मिरची पण चिरून घेतली, कोथिंबीर चिरून घेतली, टमाटर चिरून घेतले. कुकर घेऊया. कुकरमध्ये ही आपण स्वच्छ धुतलेली डाळ टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपण हे कांदे टाकून घेऊया, टमाटर टाकून घेऊया आणि मिरची पण टाकून घेऊया. अशा प्रकारे हे सर्व साहित्य याच्यात आपण टाकूया. सोडूया आणि ही आता आपण कुकरला ढाकण देऊ लागू आणि गॅसवर ठेवू. आता आपण गॅस पेटून घेऊया. आणि याला 5-6 शिट्ट्या होऊ द्या. हे 5-6 शिट्ट्या झाल्या की आपली डाळ शिजल्या. पातेल्यात पाणी घेतले, त्याच्यात आपण शेंगा, थोडंसं किंचित मीठ टाकून शिजून घेऊया. कारण मीठ टाकल्यावर शेंगांना चव राहते. शेंगा आपण ह्या वेगळ्या शिजून घ्यायच्या, कारण याच्यामध्ये टाकल्यावर कुकरमध्ये टाकल्यावर गाळ होणार, शेंगा गाळ होतील, म्हणून आपण कुकरमध्ये ते वेगळ्या शिजून घेऊया. आता हे अद्रक, जिरं आणि लसूण आपण ठेचून घेऊया. तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत. 5-6 शिट्ट्या झाल्यात. आपण कुकर थोडं थंड झालं, आपण बघूया डाळ शिजली की नाही. हे बघा, अशा प्रकारे आपली डाळ छान शिजली. हे बघा, आणि आपण शेंगा शिजवायला टाकल्या, त्या पण शिजल्यात, छान शिजल्यात बघा. आणि थोडीशी चिंच, हे तुमच्यावर आहे चिंचेचं पाणी टाकायचं किंवा नाही टाकायचं. तर मी ही थोडीशी चिंच त्याच्यात भिजायला टाकलेली, थोडीशी किंचित, आणि ती भिजून ते डाळीमध्ये पाणी. आणि हे पातेले गॅसवर ठेवूया गरम करा. आता आपण पातेल्यात तेल टाकले, ते गरम करून घेतले आणि हे लसूण, जिरं आणि अद्रक त्याच्यात सोडून घ्यायचं. गॅस थोडा कमी करू. कढीपत्ता सोडूया आणि 1 चमचा स्पृहा मसाला टाकूया. ह्या मसाल्याची तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता, घरी मागवू शकता. हा स्पृहा मसाला. आणि याच्यात आपण शेंगा सोडून घेऊया. थोडीशी हळद टाकून घेऊया आणि शेंगा चांगल्या अशा फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये. नंतर आपण ही डाळ सोडून घेऊया. दीड ग्लास पाणी टाकू. मी पातळ घट करू शकता.
मीठ स्वादनुसार मीठ, तुम्हाला चवी मीठ. आता तुम्ही म्हणत मीठ नेहमी जास्त करून मी हातानेच मीठ सोडते. जेवढा आपल्या हाताला स्वाद असतो तो आपला स्वाद जेव्हा पण आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस आपला स्वाद उतरत असतो हातामध्ये आणि प्रसन्नतेने स्वयंपाक केला तर स्वयंपाक खूप सुंदर होतो. आणि आता आपण हे थोडंसं चिंचेचं पाणी टाकून घेऊया. हे तुमच्यावर आहे टाकायचं किंवा नाही टाकायचं. थोडी आम्हाला खट्टी तिखट अशी डाळ पाहिजे. याला केवटी डाळ सुद्धा बोलतात. आता याला उकळी फुटू द्या. अशा प्रकारे आपली केवटी डाळ तयार झाली. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. झाकण ठेवा म्हणजे जो कोथिंबीरचा स्वाद आहे तो त्याच्यामध्ये उतरेल. प्रकारे ही डाळ तयार झाली. ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीवर, भातावर, कशावर खाऊ शकता, ब्रेड बरोबर खाऊ शकता. तर मला ही डाळ कशी झाली तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.